नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण हे जे बियाणं घेतलं हे वालाचं घेतलेलं आहे. दुरीचं बियाणं आहे, हायब्रिड बियाणं नाही आहे. म्हणजे हायब्रिड बियाण्याचं दुरीचं बियाणं आहे. याची आपण लागवड करण्यासाठी घेतले आणि याला आपण आज ताकांडीची बीज प्रक्रिया करणार आहे. आता हे जे एवढं बी दिसतंय तुम्हाला, तर याच्यामध्ये साधारणतः आपण 10 मिलीपर्यंत ताकांडी टाकले. जेव्हा तुम्ही बियाणं घेताय तर त्याला प्रॉपर प्रमाण नाही आहे, फक्त बी भिजेल इतक्या प्रमाणात आपण ताकांडी घ्यायचे आणि त्याची बीज प्रक्रिया करायची आहे. जर आपण बीज प्रक्रिया करून लागवड करत असेल तर जमिनीतून लागणाऱ्या बुरशी असेल किंवा एखादा किडीचा प्रॉब्लेम असेल तो येत नाही. त्याच्यानंतर जी उगवण आहे, उगवण खूप फास्ट होते. म्हणजे जर साधारणतः 8 ते 10 दिवसाचा कालावधी असेल उगवण्यासाठीचा, तर तिथे आपल्याला 6 ते 7व्या दिवशी जर्मिनेशन दिसतं आणि येणारा स्टम्पसुद्धा खूप चांगला दिसतो. आणि उगवल्यानंतर येणारे जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा याच्यामध्ये कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतात. तर आपण अशा प्रकारे ह्याची बीज प्रक्रिया करून लागवड करतो. आणि दुसरं सगळ्यांना प्रश्न आहे की बीज प्रक्रियेसाठी प्रमाण किती आहे. जर आपण रोपं लागवड करत असाल तर रोपं लागवडीसाठी पाणी जास्त लागतं. आता ही बियाणं आहे, याला फक्त ताकांडी घेतलं तरी चालतं. याला काही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे कमी जास्त झालं तर. पण रोपासाठी काय करायचं आहे की रोपासाठी आपण 1 लिटर पाण्यासाठी हे जे ताकांडी आहे 12 मिली घ्यायचे आणि त्या प्रमाणात आपण रोपं बुडवून घ्यायची आणि रोपं बुडवून त्याची लागवड करायची. म्हणजे जर आपण पाणी जास्त घेत असेल रोपं बुडवण्यासाठी तर मग 2 लिटरसाठी 3 लिटरसाठी जसं पाण्याचं प्रमाण वाढेल तसं 12 मिलीप्रमाणे प्रमाण घ्यायचं आहे. आणि रोपांनासुद्धा खूप चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट दिसून आला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्याचा रिझल्ट घेऊन लागवडी केलेल्या आहेत. आपण काही ठिकाणी व्हिडिओ पण करणार आहे, ते सुद्धा तुम्हाला लवकरच मिळतील. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.